मेष राशींसाठी 2024 हे वर्ष लाल किताब प्रमाणे कसे असेल? नमस्कार मित्रांनो, आज आपण 2024 मेष राशी फळ आणि त्यावर उपाय पाहणार आहोत। मेष राशी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष 2024 मध्ये त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल। बृहस्पती आपल्या 5व्या आणि 9व्या घरात असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। यामुळे नशीब आपल्या बाजूने असेल। मात्र शनीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपल्याला आपले आचरण शुद्ध ठेवावे लागेल, अन्यथा केलेली मेहनत अयशस्वी होईल। मेष राशी असणाऱ्या व्यावसायिक दृष्ट्या हे वर्ष 2024 मध्ये बृहस्पतीची सप्तम भावावर दृष्टी आणि 11व्या भावात शनीची उपस्थिती, यामुळे आपला व्यवसाय चांगला होईल। 2024 मध्ये आपण आपल्या व्यवसायात नवीन उंची गाठाल। जर आपण मजूर, कंत्राटी, शिक्षण, स्टेशनरी, पुस्तके, गणवेश, लग्न, इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर या वर्षी विशेष लाभ मिळतील। भागीदारीचा व्यवसाय असेल तर त्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे। 2024 मध्ये अचानक संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे। वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून हे मिळणे शक्य आहे। मेष राशी असणाऱ्या व्यक्ती प्रेमप्रणय, कुटुंब आणि नातेवाईकांच्या बाबतीत 2024 या वर्षात जे लोक अविवाहित आहेत त्यांना प्रेम मिळण्याची शक्यता वर्षाच्या सुरुवातीला 5व्या भावात गुरूच्या उपस्थितीमुळे वाढेल। यानंतर शनी महाराज वर्षभर कुंभ राशीत राहतील आणि 5व्या घराकडे पूर्ण दृष्टी टाकतील। यामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो, परंतु यामुळे नातेसंबंधही दृढ होतील। तथापि तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। मेष राशी असणारे व्यक्तींना आरोग्याबाबत 2024 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र परिणाम देईल, कारण बृहस्पती आपले आरोग्य सुधारण्याचे काम करेल तर राहू खराब करण्याचे काम करेल। अशा परिस्थितीत जेवणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा काही गंभीर आजारही होऊ शकतात। शुद्ध सात्विक आहाराचा अवलंब केल्यास बरे होईल। मेष राशी असणाऱ्या व्यक्तींची आर्थिक स्थिती पाहिल्यास 2024 हे वर्ष चढउतारांनी भरलेले असणार आहे, कारण शनिदेव 11व्या भावात असतील आणि पैसा पुरवतील, तर 12व्या भावात बसलेला राहू सुद्धा प्रभारी असेल। बृहस्पती आणि नशिबाच्या आशीर्वादाने बँक बॅलन्स वाढेल, परंतु राहूमुळे स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी। आता आपण मेष राशी नुसार लाल किताबाचे उपाय काय आहेत ते पाहूया। 1. आठवड्यातून 1 दिवस उपवास करावा, कोणत्याही दिवशी नाही तर एक खास दिवस। मेष राशीच्या लोकांनी गुरुवारी व्रत ठेवावे, कारण या वर्षी तुम्हाला गुरुला प्रसन्न ठेवावे, कारण हा एक असा ग्रह आहे जो नशीब बदलतो। रोज पिवळ्या रंगाचा तिलक लावावा, यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल। 2. दुसरा सोपा उपाय म्हणजे दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला अर्घ्य द्यावे, याने आपल्याला नोकरीत विशेष लाभ मिळेल। आपली सरकारी नोकरी असेल किंवा राजकारणाशी संबंधित असाल तर आपल्याला बढती मिळेल। 3. तिसरा उपाय म्हणजे आपली इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान 2दा चंडीपाठ करावा, हे आपल्याला येणाऱ्या त्रासांपासून दूर ठेवेल। 4. आपण दररोज श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठणही करू शकता, हे व्यवसायात आश्चर्यकारक लाभ देईल। काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल। 5. मेष राशीच्या लोकांनी 2024 मध्ये रोज हनुमान चालीसा वाचावी, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि राहूचा प्रकोप टाळण्यासाठी हनुमान चालीसा वाचणे
आवश्यक आहे। आता तुमचा लकी नंबर, तारखा आणि रंग काय आहेत याबाबतीत माहिती जाणून घेऊया। 2024 मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक 6 आणि 9 आहे। 6, 9, 15, 18, 24, 27 या भाग्यवान तारखा आहेत। या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल। 8 पासून वाचून राहा। 8, 17 आणि 26 तारखेला कोणतेही महत्त्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका। तुमचे भाग्यवान रंग निळे आणि पिवळे आहे, पण काळा आणि तपकिरी रंग टाळावे। तुम्ही 3 गोष्टी करू नका, पहिला जुगार, दुसरा मद्यपान आणि तिसरे खोटे बोलणे। आरोग्य आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्यावी। तर अशा प्रकारे आपण आज लाल किताब नुसार मेष राशी बद्दल माहिती जाणून घेतली। तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा। श्री स्वामी समर्थ।